मंठा तालुक्यातील पाटोदा येथील युवक तुकाराम आबासाहेब बावणे या तरुणाची 11 जुलै रोजी पाटोदा येथील आरोपी धनंजय गुंजकर, अवेश शेख, मोहसिन शाह, रोहन वेराळे व अर्जुन शिंदे यांनी मिळून निर्गुण खून केला होता। सदरील 5 आरोपीपैकी 4 आरोपी बालसुधारगृहात असून 1 आरोपी पोलीस कस्टडीत आहे। सदरील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाटोदा ग्रामस्थांनी निवेदन दिले। लिंबे वडगाव येथील तरुणाची बेपत्ता असल्याची तक्रार मंठा पोलीस ठाणे येथे नोंद असून मोरेगाव तालुका सेलू येथील तरुणाचा झालेला खून याच आरोपींनी केल्याचा संशय असल्याचे म्हटले आहे। तरी सदरील गुन्ह्यातील आरोपींची सखोल चौकशी करून त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनात देण्यात आली आहे। यावेळी ॲडव्होकेट पंकज बोराडे, पंजाबराव बोराडे, आसाराम बोराडे, विष्णुपाल बोराडे, मोहन बोराडे, प्रभाकर बोराडे हे हजर होते। सदरील निवेदनावर भगवान दळवे, दिगंबर श्रावणे, रामेश्वर कोरडे, एकनाथ चोंगडे, सुधीर बोराडे, गोपाल बोराडे, दीपक मोरे, दगडोबा मिसाळ, सुशील म्हस्के, सुदाम आदाड, प्रसाद परभणे, विष्णू मोरे, माऊली घुटे व पाटोदा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना।